16व्या-17व्या शतकापासून औद्योगिक क्रांतीला युरोपमध्ये सुरुवात झाली. प्रतिभावान शास्त्रज्ञांच्या अलौकिक कामगिरीमुळेच विज्ञान युग सुरू झालं आणि मग काळाच्या ओघात अनेक शास्त्रज्ञांनी या युगाची जडणघडण केली. पण यामुळे शास्त्रज्ञ ही काहीतरी अलीकडील काळातली संकल्पना आहे असा गैरसमज मात्र करून घेऊ नका. अति प्राचीन काळी देखील अनेक नामांकित शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. जगभरातल्या सर्व विभागात होऊन गेलेले आहेत. आणि अशा आद्य शास्त्रवेत्यांपैकीच एक महान शास्त्रज्ञ म्हणजे आर्किमिडीज. आर्किमिडीजचा जन्म सिसिली बेटावर इसवी सन पूर्व 287 मध्ये झाला. मात्र यापेक्षा अधिक कोणतीही माहिती दुर्दैवानं उपलब्ध नाही. अलेक्झांड्रिया विद्यापीठात तो दाखल झाला. मात्र त्याच्या शिक्षणाविषयी फारसा तपशील इतिहासात सापडत नाही. गणिताचा अभ्यास हे त्याचं खरं वेड होतं. गणिताच्या जंगलात हरवून जाणं हा त्याचा अगदी आवडता छंद होता. लोकविलक्षण तर्क अनुमान मांडून तो लोकांना थक्क करत असे. मित्रांनो, ज्या मूलभूत शोधांनी अवघड जगच बदललं असे शोध जसं चक्र, पुली, तरफ, स्क्रू, यापैकी तरफ या शोधाचा मान आर्किमिडीजकडेच जातो. मला तुम्ही एक पुरेशी लांब तरफ द्या, ती टेकवायला जागा द्या, म्हणजे हा पृथ्वीचा गोळा मी तुम्हाला उलथवून दाखवीन, अगदी अभिमानानं सांगायचा आर्किमिडीज. अनेकांना त्याचं हे बोलणं बढाईखोर वाटे. बरोबरच आहे म्हणा. त्यांना कुठे गणित आणि विज्ञानाची मूलतत्व समजलेली होती. एक दिवस मात्र राजानं त्याला सांगितलं, इतके दावे करतोस ना, मग एक प्रचंड जहाज जे बंदरात बांधून तयार आहे ते पाण्यात कसं उतरवावं हे आम्हाला कुणालाच समजत नाहीये. दाखव करून हे काम. राजा आपण आर्किमिडीजला कसं पेचात पकडलं या आनंदात होता. आर्किमिडीजनं पुली आणि तरफ यांची एक चक्रमालिका तयार करून त्यावरील दोरीचं टोक राजाच्या हाती दिलं आणि ओढायला सांगितलं. ते ओढताच मित्रांनो जहाज अलगद पाण्यात उतरलं. काय घडतंय याचा राजाला अंदाजच येईना. मात्र आता यापुढे आर्किमिडीज सांगेल तेच अंतिम सत्य राजानं ठरवूनच टाकलं. राजाच्या कितीतरी अडचणी आपल्या शास्त्रीय चिकित्सेच्या बळावर तो सोडवत असे. एकदा राजानं नवा मुकुट बनवला. मात्र त्यात सोन्याबरोबर अन्य धातूची भेसळ असावी असा त्याला संशय होता. पण सिद्ध कसं करणार? तपासायचे निकष कोणालाच ठाऊक नव्हते ना. नेहमीप्रमाणे हेही काम आर्किमिडीजकडे सोपवण्यात आलं. अहो रात्र तो याच समस्येचा विचार करू लागला. याच विचारात दंग असताना तो आंघोळी करता न्हाणीघरात गेला. पाण्यानं भरलेल्या हौदात उतरला. तो जसजसा खाली जाऊ लागला तसतसं पाणी बाहेर सांडू लागलं आणि त्याला हलकं वाटू लागलं. वीज चमकावी अंधारात आणि क्षणभर सगळा आसमंत उजळून निघावा असं झालं त्याला. काहीतरी अद्भुत गवसल्यामुळं आनंदानं बेहोश होऊन युरेका म्हणजे सापडलं असं ओरडत तो विवस्त्रावस्थेतच बाहेर आला. मित्रांनो, रोजच्या घडणाऱ्या अशा घटनेमागची मर्म फक्त आर्किमिडीज सारख्या महान शास्त्रज्ञालाच उकलू शकतात. यानंतर राजाची समस्या त्यानं चुटकीसरशी सोडवली. त्यानं भांड्यात पाणी भरून मुकुट बुडवला आणि उतू गेलेल्या पाण्याचं वजन केलं. नंतर राजानं जेवढं सोनं सोनाराला दिलं होतं ते पाण्यात बुडवलं. सांडलेल्या पाण्याचं वजन केलं. या दोन्ही वजनातील तफावती इतकं सोनं सोनारानं वापरलंच नाही, याऐवजी दुसरा हिणकच धातू वापरला हे सिद्ध झालं. मित्रांनो, एक क्षण ही गोष्ट बाजूला ठेवून यामागचं शास्त्रीय चाणाक्षपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतीही वस्तू पाण्यात बुडवली की ती वस्तू आपल्या वस्तुमाना इतकं पाणी दूर सारते. आर्किमिडीजनं शोधलेल्या या तत्वाचा वापर आजही अत्याधुनिक युगात सर्वत्र केला जातो. असे अनेक सिद्धांत न्यूटनच्या सुमारे 2000 वर्ष आधीच आर्किमिडीजनं मांडून ठेवलेले आहेत. गोल, शंकू यासारख्या आकारांचे गुणधर्म, शुद्ध भूमिती सिद्धांत यावरचे त्याचे सिद्धांत आजही प्रचलित आहेत. वलयाचं क्षेत्र, समपृष्ठांचा गुरुत्व मध्य त्यानंच प्रथम मोजला. मित्रांनो, अनेक सिद्धांत त्याने मांडले. त्यावर आधारित उपकरणं बनवली आणि त्या काळी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी त्यानं लिलया करून दाखवल्या. इजिप्तमधील लोकांना नाईलचं पाणी उपसून देण्यासाठी त्यानं स्क्रूचा वापर केला. पुढे न्यूटननं शोधलेल्या गुरुत्वाकर्षणाचा विचारही याबाबतीत त्यानं केलेला होता. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अवघ्या राज्याचंच रक्षण करण्याची महाकठीण जबाबदारी त्यानं एकट्यानं पार पाडून दाखवली. बलाढ्य रोमन साम्राज्याचा हल्ला झाला. आता करायचं काय? राजा घाबरून गेला. आर्किमिडीजनं त्याला धीर दिला.
यावेळी इतिहासात प्रथमच एक यंत्र आर्किमिडीजनं बनवलं. ते म्हणजे क्रेन. अवजड ओझी उचलणारी आजची क्रेन यापासूनच विकसित पावली आहे मित्रांनो. लांबूनच शत्रूच्या बोटी उचलून त्या आपटल्यानं रोमन सैन्याचं प्रचंड नुकसान झालंच. शिवाय हा असला प्रकारच त्यांना ठाऊक नसल्यानं ते अगदी गर्भगळीतच झाले. आर्किमिडीजनं यांत्रिक गोफणीतून मोठाले दगड त्या सैन्यावर मारून फार वाताहात करून टाकली. रोमन सेनापतीनं ताडलं, आर्किमिडीजच्या शास्त्रापुढं आपण काहीही करू शकत नाही. आक्रमण टळलं. सगळ्या प्रजेनं सुटकेचा निश्वास टाकला. मित्रांनो, इतके सगळे पराक्रम गाजवणारा हा महान शास्त्रज्ञ स्वतः मात्र या शोधांना फारसं महत्व देत नसे बरं का. त्याच्या लेखी विशुद्ध शास्त्रीय ज्ञान आणि या सगळ्या हिकमती पूर्णतः भिन्न आहेत. तो स्वतः या सर्व उपकरणांना यांत्रिक क्लुप्त्यात समजत असे. बौद्धिक वातावरणात सत्य शोधन आणि सत्य प्रमेयांचा आविष्कार हाच त्याचा हव्यास होता. या महान शास्त्रज्ञाचा अंत मात्र अतिशय दुर्दैवी झाला मित्रांनो. आर्किमिडीजच्या युक्त्यांपुढे आपल्याला यश येणं अशक्य आहे हे ओळखून रोमन सम्राटानं आर्किमिडीजच्या सिरॅक्यूज राज्यात फितुरीच घडवून आली, बंडाळी माजली. मात्र रोमन सम्राटाचा आदेश होता, आर्किमिडीजच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्याला पकडायला सैनिक आले. त्यांना पाहताच आर्किमिडीज संतापानं ओरडला, मी इथे भूमितीची प्रमेय सोडवण्यात घडलोय, दिसतोय ना तुम्हाला? मग तसं सांगा ना तुमच्या राजाला. चिडलेल्या शिपायानं रागाच्या भरात चपकन त्याच्यावर तलवारीचा वार केला. क्षणार्धात आर्किमिडीज जाग्यावरच गतप्राण झाला. राजाला ही वार्ता समजली. तो अतिशय हळहळला. त्यानं आर्किमिडीजच्या नातेवाईकांना बोलवलं, उत्तर क्रियेची व्यवस्था केली, या महान शास्त्रज्ञाची समाधी बांधली. मित्रांनो, समकालीनांना आर्किमिडीजच्या यांत्रिक कौशल्याचं मोठं अप्रूप होतं. मात्र त्यानं शोधलेले गणिताचे न्याय ही मानवतेसाठीची त्याची फार मोठी देणगी आहे. त्या गणिती प्रमेयांचाच पुढील शास्त्रीय विकासात फार मोठा सहभाग आहे. म्हणून तर जगानं पाहिलेल्या अत्यंत प्रतिभाशाली माणसातील एक अशी आर्किमिडीजची नोंद इतिहासात अजरामर आहे.